हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा, आता मी वर्कआउटसाठी तयार झालेली आहे. जर फ्रेश नाही झालं तर वर्कआउट करायला अजिबातसुद्धा मूड येत नाही. त्याच्यामुळे मी रोज फ्रेश होते आणि मगच वर्कआउट करते. तर तुम्हाला एक दोन ताईंच्या सारख्याच कमेंट आहेत की ताई तू वर्कआउट कशी करते ते आम्हाला नक्की एकदा दाखव म्हणून, आणि त्याचा व्हिडिओ टाक म्हणून. तर मी त्याचा व्हिडिओ पण टाकते. पण जर तुम्हाला खरंच वर्कआउट करायचा असेल तर मी तुम्हाला त्या सरांचा नंबर देईन किंवा मग मॅडमचा नंबर देईन, कारण मी सुद्धा ऑनलाईनच वर्कआउट करते. आणि त्याच्यामुळे मग जे सर किंवा मॅडम वर्कआउट घेतात तर त्या सरांचा किंवा मॅडमचा तुम्हाला नंबर देईन मी. ऑनलाईन वर्कआउट करायचं असेल तर घरी बसून. आता मला वाटतं 3 महिने होत आलं वर्कआउट करते. तर घरी बसूनच असतो माझा वर्कआउट. तर बघा, अशी लिंक असते. तर ती लिंक ओपन केल्याच्या नंतर ना झूम ॲपला, तर बघा वर्कआउट चालू झालेला आहे. मी त्याच्या मोबाईलमध्ये झूम ॲप नव्हता, तो घेण्यासाठी जरा उशीर झाला. तर बघू शकता ऑनलाईन वर्कआउट. ते आपलं चित्र दिसणार आहे. तर चला आता आपण वर्कआउट करूया. आणि हा व्हिडिओ सुद्धा मी चालू ठेवते, म्हणजे मग हा व्हिडिओ अपलोड करायला येईल. तर बघा, आता वर्कआउट सुरू झालेला आहे. 6 ते 7ची बॅच असते, म्हणजे 5 ते 6ची पण असते आणि 6 ते 7ची पण असते. पण मी काय 5 वाजता एवढ्या लवकर नाही उठत. कामाच्या दिवसात तर उठावंच लागणार आहे, कारण व्यायाम हा शरीराचा एक नाही का, शरीराला आकार देणारा एक कुंभार म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळे व्यायाम हा रोज केलाच पाहिजे. त्याच्यामुळे मग ज्यावेळेस काम असेल त्यावेळेस तर रोज 5 वाजता डेली उठून वर्कआउट तर करावंच लागणार. पण आता सध्या तरी पावसाचं काही कामं नसल्यामुळे मी 6 ते 7ची बॅच करत असते. तर बघा, आता वर्कआउट सुरू झालेलं आहे 6 ते 7चं, आणि ऑनलाईन वर्कआउट असते. तर खूप ताईंच्या कमेंट आहेत की ताई तुम्ही एवढ्या फिट कसं का आहात, किंवा मग तुम्ही वर्कआउट करता का फक्त आपलं खाणं कमी खाता. तर माझं खाणं कमी असं काही नाही, मी पोटभर जेवणही करते. पण फक्त डेली वर्कआउट असतो माझा. आणि डेली वर्कआउट करते ते कशासाठी, तर आपलं पण आरोग्य म्हणजे निरोगी राहतं, शरीर निरोगी राहतं. आणि त्याच्यासाठी व्यायाम हा सर्वांनीच केला पाहिजे. तर 2-3 ताईंच्या कमेंट अशा होत्या की ताई प्लीज तुझं जो वर्कआउट करते त्याचं प्लीज व्हिडिओ आम्हाला शेअर कर आमच्यासोबत. म्हणून मग हा व्हिडिओ मी काढायला घेतला आहे त्या ताईंसाठी, कारण त्या ताईंच्या खूप 2-3 कमेंट आहेत. आणि त्या कमेंटचा मी स्क्रीनशॉट मला वाटतं मारून ठेवलेला असेल, तर ती कमेंटसुद्धा मी वर थंबनेलला लावेल. वर्कआउट कसा करते, आणि जर तुम्हाला खरंच वर्कआउट करायचा असेल तर तसं मला सांगा. कारण व्हिडिओच्या खाली जो कमेंट बॉक्स आहे, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिंक म्हणून टाईप करा, किंवा मग लिंक म्हणून टाईप केलं तरी चालेल. तर मी जे वर्कआउट घेतात ऑनलाईन, किंवा मग मॅडम आहेत आणि सर पण आहेत, तर मी तुम्हाला त्यांचा नंबर देईल. तर तुम्ही ऑनलाईन वर्कआउट करू शकता. त्या सरांना फोन करू शकता. ज्या काय प्रोसेस असतील काय असेल तर त्या सर तुम्हाला समजून नीट सांगतील. आणि आता इथे मी वर्कआउट करते, पण स्पीड जरा मी जास्त वाढवलेला आहे. कारण वर्कआउट हा 1 तासाचा असतो, आणि मग 1 तासाचा जर फुल व्हिडिओ टाकला तर स्किप करून बघतात, पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत. त्याच्यामुळे मग मी काय केलं, वर्कआउट केला आहे भरपूर, पण तिथे मी सगळीकडे व्हिडिओला स्पीड दिलेला आहे, थोडासा, जास्त पण नाही, पण थोडासा. तर आता वर्कआउट आमचा इथं माझा सुरू होता, आणि पूर्ण घामाची अंघोळ होते. म्हणजे आपल्याला पाणी आपण कसं घेतो अंगावर, तसं पाणी बदबद पडतं एवढं. कारण घाम एवढा येतो वर्कआउट करताना. फॅनसुद्धा मी चालू करत नाही, फॅन बंदच असतो वर्कआउट करताना. आणि त्याच्यामुळे मग वर्कआउट पण छान होतो. आणि आज मी किचनमध्येच केला होता वर्कआउट, कारण आता 2-3 दिवस झाले, तुम्हाला पण माहिती आहे पाऊस तर सुरू आहे. पण पाऊस सुरू होता तर मी वर स्लॅपवर जाणार होते व्यायाम करायला, पण पाऊस सुरू असल्यामुळे मी वर गेले नाही. त्याच्यामुळे मग मी किचनमध्ये केला. हॉलमध्ये पण करणार होते, पण मुलं पण काय करतात, सकाळचं लवकर उठतात आणि टी व्ही बघत बसतात. त्याच्यामुळे टी व्हीमुळे मग काही समजलं नसतं. त्याच्यामुळे मग मी म्हटलं आज किचनमध्येच व्यायाम करायचा, तर मग त्याच्यामुळे मी किचनमध्ये वर्कआउट केला. तर तुम्हालासुद्धा करायचं असेल तर नक्की तुम्ही घरी बसून वर्कआउट करू शकता माझ्यासारखं. कारण मला वाटतं मी
मी 3 महिने म्हणले असेल तुम्हाला वर्कआउट करते, पण 4 महिने मला वर्कआउट झालं सुरू केलेला, कारण मी दुसऱ्या महिन्यात वर्कआउट करायला सुरू केलं होतं. म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा आणि आत्ता हा 5वा आहे, म्हणजे 4 महिने अजून कंप्लीट नाही झालेले. तर एवढे दिवस झाले मी व्यायाम करते आणि रोजचा वर्कआउट करते. कधीतरी एका दिवशी माझी सुट्टी होत असती, पण तरी पण ती सुट्टी ज्या दिवशी होईल त्या दिवशी ना नुसता आळस येतो, अजिबातसुद्धा उठ वाटत नाही, काम करू वाटत नाही, खूप कंटाळा येतो. आणि हो, आपण स्टार्टिंगला जेव्हा वर्कआउट सुरू करतो ना त्यावेळेस आपल्याला व्यायाम तर करू वाटतो, वर्कआउट करू वाटतो, वर्कआउट करायला कंटाळा पण येत नाही. पण 5-6 दिवस झाल्याच्या नंतरनं, म्हणजे 2-4 दिवसातच लगेच आपले पाय खूप दुखतात, म्हणजे खूप, कारण आपल्याला त्याच्या आधी व्यायामाची सवय नसते. आणि मग आपण काय करतो, पाय हे दुखायला लागले की लगेच वर्कआउट बंद करून टाकतो. बंद करतो 2-4 दिवस, परत आपलं पाय हे दुखायचं बंद झालं की परत चालू करतो, परत दुखतं. तर तसं अजिबातसुद्धा करू नका. जरी तुम्हाला कोणाला स्टार्ट करायचं असेल वर्कआउट आतापासून, तर स्टार्ट केल्याच्या नंतरनं 1-2-4 दिवसांनी तुमचं पाय, हात, सगळं शरीर दुखणार, पण वर्कआउट बंद करू नका. तुम्ही स्टार्टिंगला हळूहळू स्लो करा, जास्त करू नका, कमी वर्कआउट करा. कारण ज्यावेळेस आपलं जास्त दुखतं त्यावेळेस आपण वर्कआउट करायला नको म्हणतो, पण नको म्हटल्याच्या नंतर वर्कआउट बंद केला आणि परत चालू केलं, परत जास्त दुखतं. त्याच्यासाठी हळूहळू वर्कआउट करा, आपल्या शरीराला त्याची सवय लागू द्या आणि मग तिथून पुढे काहीच दुखणार नाही. म्हणजे मी माझा अनुभव सांगते तुम्हाला. मी जेव्हा वर्कआउट सुरू केला होता ना त्यावेळेस मला वाटतं 5-6 दिवस मी खूप वर्कआउट केला, पण तिथून पुढे माझं सगळं हात पाय खूप दुखायला लागले. मला काहीसुद्धा काम करू वाटत नव्हतं. मला असं वाटायचं उलट दवाखान्यात जावं, पण दवाखान्यात काही गेली नाही. आणि मग वर्कआउट मी बंद केला. तिथून पुढे बंद केल्याच्या नंतर आणखीन डोक्यात विचार होता, आपण उगाच बंद केला, वर्कआउट करायला पाहिजेत. वर्कआउट हा सगळ्यांसाठीच चांगला असतो. काही दुखणं असेल तर उलट आपलं गुडघेदुखी सुद्धा बंद होते दुखायची, जर आपण सकस संतुलित आहार घेतला तर. आणि जसं की आपलं वर्कआउट झाल्यानंतर बीट, गाजर, काकडी असेल ते सॅलड खायचं, म्हणजे कसं आपल्याला काहीच होत नाही आणि दुखतसुद्धा नाही काय. मी बंद केलं, परत सुरू केलं, परत मग सुरू केल्याच्या नंतर मी कसलाच बंद केला नाही वर्कआउट, कसलाच. कारण मग कसं हळूहळू सुरू केलं, थोडं स्टार्टिंगला तर दुखायचंच, पण नंतर मग सवय झाली मला वर्कआउटची आणि सगळं दुखायचं बंद झालं. तर आता मला काहीसुद्धा वाटत नाही. मी रोजची डेलीचे उठते, वर्कआउट करते. वर्कआउट केल्याच्या नंतर दिवसभर अगदी फ्रेश वाटतं, अजिबातसुद्धा आळस येत नाही आणि काम पण पटापटा होतात आपली. तर इथे आता वर्कआउटला मी सॉन्ग जे लावलेलं होतं, म्हणजे आता मी वर्कआउट करताना ऑनलाईन तिथे सॉन्ग असतं आणि सॉन्ग लावल्यावर पुढे वर्कआउट करायलासुद्धा छान वाटतं, अजिबातसुद्धा कंटाळा येत नाही. नुसतं शांत असल्यावर वर्कआउट करायला खरंच शांत असं चांगलं वाटत नाही. पण मी आता याचं सॉन्ग जे आहे ते म्यूट केलेलं आहे आणि मी स्वतः व्हॉइस दिलेला आहे. आपल्याला सगळ्याला तर माहितीच आहे, आपण जर इथे सॉन्ग लावलं, बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून जर सॉन्ग लावलं इथे वर्कआउटला, तर कॉपीराईट येणार आणि कॉपीराईट आलं तर मग व्हिडिओ टाकल्याचा काहीच फायदा नाही. त्याच्यामुळे मी जे बॅकग्राऊंडचं सॉन्ग होतं तर ते सॉन्ग मी म्यूट केलं होतं आणि ते माझा स्वतःचा व्हॉइस दिलेला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ बघायला छान नाही वाटणार, मला पण माहिती आहे, पण आता तुम्हाला माझा वर्कआउट मी कशी करते ते बघायचंच होतं. त्याच्यामुळे मग मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे. नाहीतर मग मी वर्कआउटचे व्हिडिओ तर शूट करत नाही. मी साधं इन्स्टाला पण माझे बघा वर्कआउटचे व्हिडिओ नसतात, आपले सॉन्गवरच व्हिडिओ असतात. त्याच्यामुळे मी नव्हते काढणार. पण 2-3 ताईंच्या खूपच कमेंट सारख्या येतात की ताई तुला मी किती वेळा सांगितलं वर्कआउटचा व्हिडिओ टाक, पण तू टाकलाच नाही. म्हणून मग त्या ताईंच्या कमेंटला बघून मलाच कसं तरी वाटलं की त्या ताई एवढं कमेंट करतात आहेत तर टाकला पाहिजेत, म्हणून मी तर टाकते. पण आता सॉन्ग नाही आहे, समजून घ्या. सॉन्ग जर टाकलं तर कॉपीराईट येईल आणि कॉपीराईट जर आलं तर मला तो व्हिडिओ तिथून डिलीट करावा लागेल, नाही तर माझ्या चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम येईल. सो त्याच्यामुळे मी जे सॉन्ग असे होतं तर ते सॉन्ग डिलीट केलेलं आहे, म्यूट केलेलं आहे आणि माझा व्हॉइस दिलेला आहे. तर आता एवढा वर्कआउट झाल्याच्या नंतर परत आपण, म्हणजे वर्कआउटच्या आधी जे अफ्रेश असतं तर मी ते अफ्रेश घेतलेलं आहे. त्याच्यात काय नाही, फक्त पावडर असते थोडीशी, ती गरम पाणी करत त्याच्यात टाकायची आणि 1 ग्लास पिते वर्कआउटच्या आधी. तर तुम्हालासुद्धा कोणाला वर्कआउट करायचं असेल तर मी त्या सरांचा नंबर देते किंवा मॅडमचा नंबर देते, नक्की तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला मग नीट समजावून सांगतील. तर तुम्ही त्यांचे जे सांगितलेलं जे असेल ते तुम्ही फॉलो करा.
म्हणजे तुम्हाला काहीच त्रास पण होणार नाही आणि शरीर पण आपलं काही दुखणार नाही वर्कआउट स्टार्ट केल्यावर, सकस संतुलित आहार घेतल्याच्या नंतरनं सुद्धा. तर बघा आता वर्कआउट करता करता मी थांबते, कारण वर्कआउट करताना अजून पण मला कंटाळा येतो, पण जास्त नाही. ज्यावेळेस स्टार्टिंगला सुरुवात केली होती ना त्यावेळेस वर्कआउट करायचा खूप कंटाळा यायचा, पण आता नाही, एवढा नाही. म्हणजे आता कंटाळा तर सगळ्यालाच येतो वर्कआउटचा, पण एवढा नाही येत मला, आता कमी झाला आहे. पहिल्यांदा स्टार्टिंगला बघायचं जर म्हटलं ना, खरंच वर्कआउटसुद्धा करू वाटत नव्हतं, पण आता छान वाटतं वर्कआउट करताना. आणि पुढे जो आपण ऑनलाईन वर्कआउट करतो तो मोबाईल जो चालू असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा दाखवतात, म्हणजे सगळे एकवर दाखवतात. त्याच्यात असं नाही की फक्त एकच जण वर्कआउट करत असतं. तर प्रत्येक गावातली म्हणजे खूप ठिकाणची माणसे असतात तिथे वर्कआउट करणाऱ्या, लेडीज असतात, जेंट्स असतात, सगळेजण असतात तिथे वर्कआउट करणारे. आणि त्याच्यामुळे मग प्रत्येकाला थोडंसं तिथे दाखवत असतात समोर. एखादं थांबलं तर तिकडनं लगेच आवाज देतात आणि खूप छान वाटतं त्याच्यामुळे वर्कआउट करायला. जर आपण थांबायचं म्हणलं तर विचार करावा लागतो की पुढून आपल्याला आवाज येईल थांबल्यावर. जसं आपल्याला शाळेत सर शिकवतात तसंच इथं सुद्धा आपल्याला नीट समजून माहिती सांगितली जाते. वर्कआउट जर करता करता थांबलो तर काय होतंय म्हणतात, करा पटपट वर्कआउट करा, असं सुद्धा तिकडनं बोललं जातं. आणि त्याच्यामुळे वर्कआउट करायला खूप छान वाटतं, थांबूसुद्धा वाटत नाही. आता तेवढं कंटाळा आल्यावर तर थांबतेच मी, पण तरीसुद्धा जास्त करून मी जास्त थांबत नाही, कारण आपल्याला स्क्रीनवर लगेच पुढे दाखवतात, पुढे समोर थांबलेलं, त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे माझा वर्कआउट आता होता आला असेल बहुतेक, कारण आता वॉईस देते त्याच्यामुळे वॉईस पण आता एवढं काय देऊ ते पण समजेना. जर सॉन्ग टाकलं असतं तर खूप छान पण वाटलं असतं आणि तुम्हाला पण बघू वाटलं असतं, पण सॉन्ग पण टाकू शकत नाही आणि आता एवढा मोठा वॉईस काय देऊ ते पण समजेना. तर घ्या समजून. आणि वर्कआउट कोणाला करायचं असेल तर तुम्ही असा बघून सुद्धा वर्कआउट करू शकता मोबाईलमध्ये, पण तुम्हाला अशी माहिती नाही दिली जाणार. म्हणजे नाही का, आपले जे कोच असतात तर ते आपल्याला एका छोट्या मुलासारखं ट्रीट करत असतात. सकाळचं वर्कआउटला आपण लवकर उठतो की नाही का कंटाळाच करतोय, तर त्याच्यासाठी जे आपले कोच असतात, ज्यांच्याकडे आपल्याला ऑनलाईन वर्कआउट करायचं आहे त्याच्यासाठी नाव दिलेलं असतं, तर ते सर किंवा मॅडम आपल्याला सकाळचं लवकर उठवतात. उठले का नाही, उठा पटकन रेडी व्हा असं सांगत असतात. म्हणजे बारक्या मुलांसारखं उठवून सगळं रेडी व्हायलाही सांगत असतात. त्याच्यामुळे मग मला वाटतं तुम्ही यूट्यूबवर बघून वर्कआउट करायच्या ऐवजी किंवा मग आपल्या स्वतःचं डोकं चालवायच्या ऐवजी कोचची माहिती घ्या. कोच जे सांगतात ते जर फॉलो केलं आपण रुटीन, तर नक्की आपल्याला, जर तुम्हाला कोणाला जर वजन कमी करायचं असेल तर वजनसुद्धा तुम्ही कमी करू शकता, आणि वजन वाढवायचं असेल तर वजन वाढवू सुद्धा शकता. तर बघा आता पूर्ण घामाची अंघोळ झाली होती, आणि रोजचीच आहे बरं का, हे रोजच अशी घामाची अंघोळ होत असते माझी. तर तुम्हाला सुद्धा कोणाला अशा घामाची अंघोळ रोज सकाळचं उठून करायची असेल तर नक्की तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये यस टाईप करा किंवा लिंक टाईप करा. मी तुम्हाला नक्की त्या सरांचा किंवा मॅडमचा नंबर देईल, आणि तुम्ही ज्या सरांना कॉन्टॅक्ट करून तुमचं नाव तिथं देऊ शकता आणि रोजचा घरी बसून वर्कआउट करू शकता. ना की आपल्याला जिमला जावं लागणार किंवा मग दुसरीकडे कुठं जावं लागणार. आपण घरी बसून घरच्या घरीसुद्धा वर्कआउट करू शकतो. त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येक जणांनी वर्कआउट हा केलाच पाहिजेत. वर्कआउट केल्याने काहीही होत नाही, आपलं उलट शरीर मस्त राहतं, तंदुरुस्त राहतं. आणि असं नाही की वर्कआउट करतोय म्हणजे मग जेवण पण पाळलं पाहिजे, जेवण पण जास्त नाही केलं पाहिजेत, थोडंसंच केलं पाहिजेत. तर तसं काय नसतं, जेवण पण आपण पोटभर करू शकतो. तुम्हाला तसे कोच सांगतीलच. मी तुम्हाला त्या सरांचा नंबर देईल, जर करायचं असेल मी नंबर देऊन जी कमेंट मी करणार आहे नंबरची, तर मी ती लिंक पिन करेल कमेंट, किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल. तुम्हाला जर करायचंच असेल खरोखर वर्कआउट आणि व्यायाम करून जर तुम्हाला तब्येत कमी करायची असेल किंवा मग वाढवायची पण असेल तरच त्यांना कॉल करा. तसा कोणीही कॉल करू नका. तर ते सर इथलेच आहेत, आमच्या इथले कुंजरवाडी जे आहे म्हणजे नायगाव पेठ, तर तिथे राहतात ते सर आणि मॅडम. तर मी त्यांचा नंबर देते डिस्क्रिप्शनमध्ये. करायचं असेल कोणाला वर्कआउट तर नक्की त्या सरांना कॉल करा.
वर्कआउट झालेला आहे. एनर्जेटिक वर्कआउट, घामाची अंघोळ, पसीना पसीना हुआ है सभी का. यस. बघा घामाची अंघोळ झाली. 20% वर्कआउट करो खत्म हो गया. जैसे वर्कआउट हम करते हैं यस डेली और कैलोरीज बर्न करते हैं और जो एक्सेस फैट है हमारे शरीर का वो कम करने के यस हमें कैलोरीज बर्न करना पड़ता है. लेकिन उसी के साथ हमें प्रॉपर न्यूट्रिशन भी लेना पड़ता है. ओके, तर सर्वांनी शेवटपर्यंत आज थोडं इम्पॉर्टन्स ऑफ न्यूट्रिशन बद्दल आपण थोडं बोलणार आहोत. ओके, इम्पॉर्टन्स ऑफ न्यूट्रिशन, कारण की बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं. यस सगळ्यांना यस सगळ्यांनी उत्तर द्यायचे त्याचं की किती जण आहेत असे की जे जन्मल्यापासून न्यूट्रिशन खातात. ओके, तुम्ही काय सर जन्मल्यापासून न्यूट्रिशन खाताय का? यस सर, कारण आपलं जन्मल्यानंतर जे खायला घामाची अंघोळ बघा. म्हणजे जसं जेवढं पाहिजे तेवढं नाही भेटत, पण भेटतं. अजून कोण आहे? यस अमोल जवळकर सर. गुड मॉर्निंग. आपण प्रत्येक जण जन्मल्यापासून न्यूट्रिशन घेतच असतो. आपण जे अन्न खातो त्यातून पण न्यूट्रिशन भेटतं आपल्याला, पण त्याच्याबरोबर फॅटही भेटतं. आणि आपण जे हे घेतो सकस संतुलित आहार, याच्यातनं शरीराला जी गरज आहे ती कम्प्लीट होते. ऑल न्यूट्रिशन याच्यामधून मिळतं. तर सरांनी प्रश्न केला की आपल्याला म्हणजे न्यूट्रिशन कोण घेतं. तर न्यूट्रिशन घेणं म्हणजे आपण जन्मल्यापासून ऑलरेडीच न्यूट्रिशन येतं, पण जसं जसं आत्ताच्या ज्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर्नीमध्ये आपल्याला जेवणातून न्यूट्रिशन भेटत नाहीये. तर जे आपण किचनमध्ये सकस खातोय, किचनमध्ये जे सकस खातोय तर त्याच्यामधून आपल्याला न्यूट्रिशन फक्त पोट भरतंय. पण आपल्याला जर शरीराला प्रोटीन, प्रथिनं, काप, मिनरल, फायबर पाहिजे असेल तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जेवणातून. यस, येतोय आवाज सर? येतोय. थोडा नेटवर्क प्रॉब्लेम झाला होता. ओके चालेल, नो प्रॉब्लेम. तर प्रश्न तोच होता की बघा किती जण जन्मल्यापासून न्यूट्रिशन खातात. तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की आम्ही न्यूट्रिशन खातो का नाही. तर बऱ्याच जणांना फक्त वाटतं की जे आपण यस सकस संतुलित आहार घेतोय किंवा प्रोटीन घेतोय किंवा बरेच जण म्हणतात ना की न्यूट्रिशन म्हणजे फक्त पावडर. म्हणजे असा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की न्यूट्रिशन म्हणजे फक्त पावडर किंवा न्यूट्रिशन म्हणजे फक्त प्रोटीन. बरोबर आहे. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला समजून घ्यायचे न्यूट्रिशन काय, बरोबर, पोषक आहार काय. जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर विश्वास वाटणार नाही. बघा प्रत्येक व्यक्ती, यस मी असेल, तुम्ही असेल, कोणी असेल, तो जन्मल्यापासून न्यूट्रिशन खातोय. यस जन्मल्यापासून त्याला न्यूट्रिशनची गरज आहे. कारण की आपण जर लहानपणी यस पोषक आहार खाल्ला नसता, न्यूट्रिशन खाल्लं नसतं तर कदाचित आपली ग्रोथ चांगली झाली नसती. म्हणतात बाळ जन्मल्यानंतर त्याला लगेच त्याची पोषक आहाराची सुरुवात होते. बरोबर आहे. सुरुवातीला त्याच्या आईचं दूध असतं, त्याच्यानंतर त्याला काही म्हणजे जसं ड्रायफ्रुट्स असतील किंवा काही गोष्टी असतील त्या दिल्या जातात. हळूहळू त्याला पोषक आहार बनवून दिला जातो आणि त्याची हळूहळू ग्रोथ होत असते. तर बघा आज प्रत्येक व्यक्तीला म्हणतो ना आपण, बरेच जण म्हणतात की मला न्यूट्रिशनची गरज नाही. त्याच्यातून आपली इझिली यस प्रोटीनची गरज पूर्ण होते. आपल्याला जेवढं वजनानुसार ग्राम प्रोटीन गरजेचे तेवढे आपण चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो. यस त्यानंतर रेस्ट आहे. यस 30% फॅट्स आपल्या शरीरासाठी गरजेचे, गुड फॅट्स, ओमेगा 3 आपल्या शरीरासाठी गरजेचे. एवढं सगळं न्यूट्रिशन आहे, पोषक आहार आहे. आणि हे लहानपणापासून आपण खात आलेले. फक्त हळूहळू काय झालं की चेंजेस होत गेले. आणि आपण काय इंटेक करतोय ते सांगितलं आपण. यस चहा, दूध, कॉफी, ब्लॅक टी, ते न्यूट्रिशन आहे का? आता बरेच जण आम्ही चहा पितो सकाळी सकाळी, आणि तुम्हाला जर कोणी म्हणलं की एनर्जी ड्रिंक घ्या, नाही त्याचे साईड इफेक्ट होतात आणि चहाचे साईड इफेक्ट होत नाही. बरोबर आहे. दूध, कॉफी, ब्लॅक टी, कोल्ड ड्रिंक्स, येस कोल्ड ड्रिंक्स पण बऱ्याच जण त्याच्यात आईस्क्रीम आहे, साखरयुक्त पदार्थ आहेत, येस बेकरी पदार्थ आहेत. येस या सगळ्या गोष्टी आपण जास्त प्रमाणात खातो आणि आपल्याला जे खायचं असतं किंवा आपल्याला खाऊ शकतो आपण, तर हे सगळं न्यूट्रिशन आहे. येस तुम्हाला दिसते बघा, सॅलड, मोड आलेली कडधान्य, येस एखादे फळ, काकडी, टोमॅटो, गाजर, कांदा, बीट, मटकी, मूग,